नमस्कार मित्रांनो, माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला 8 शिक्षक आहेत. त्या 8 शिक्षकापैकी 4 शिक्षकांना BLOची ड्युटी लावली आहे. निवडणूक विभागाची ड्युटी लावली आहे. 4 शिक्षकापैकी 8 शिक्षकांना. हे बघा, आपण मी पुरावा दाखवतो आपल्याला. सुनील बाबूराव ढगे, गेवराई पायगा, 10/11/2025 हा आदेश आहे तहसीलदार यांचा. त्याच्यानंतर आहे यशवंत जगताप, सहशिक्षक गेवराई पायगा, 30/10/2025 आदेश आहे तहसीलदारांचा. त्याच्यानंतर आहे इलेक्शन प्रायोरिटी प्रशांत हनुमंतराव बारलेवार, जिल्हा परिषद शाळा गेवराई पायगा, 18/6/2026 हा आदेश आहे. आणि त्याच्यानंतर आहे काल परवा परत एक आदेश काढला. संतोष काळे यांना नोटीस काढली तहसीलदारांनी फुलंब्रीच्या. जे खटावकर मॅडम यांनी नोटीस काढली की बाबा हजर राहा. म्हणजे 8 शिक्षकांमधून 4 शिक्षक निवडणुकीच्या कामाला लावले, शाळा बंद पाडायची यांना. आणि म्हणून तर जाब विचारण्यासाठी आज कलेक्टर ऑफिसला आम्ही आलेलो आहे. आपण आता तुमच्या समक्ष कलेक्टर साहेबांना जाब विचारणार आहोत. कारण 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक जर तुम्ही इलेक्शनच्या कामाला लावणार असाल तर पोरांचं वाटोळं होईल आणि जिल्हा परिषद शाळा बंद पडेल. अरे कलेक्टर साहेब, अरे देवगड साहेब, अरे काय लक्ष आहे का जिल्ह्यावर? बसून काजू बदाम खायला लागले नुसते. अरे अधिकारी लोक, अरे जिल्ह्याचा कलेक्टर होता नुसता पगार घेतात. अरे कलेक्टर मिटिंग लावता नुसता. एका जिल्हा परिषद शाळेचे 4 शिक्षक BLO म्हणून कामाला लावतात. अरे कलेक्टर, जिल्ह्यावर लक्ष आहे का? अरे 4 शिक्षण अधिकारी 10 कोटी रुपये खातात. 10 कोटीचे गबाळे शिक्षण अधिकारीच्या याच्यामध्ये निघतात. अरे शिक्षकाच्या बदलीसाठी 4 लाख रुपये कलेक्टर CO शिक्षण अधिकारी घेतात. आणि मंत्र्याची चाटायला ठेवला का कलेक्टर? कुठं गेला शिक्षण अधिकारी? कुठं गेला CO? आणि कुठं गेला कलेक्टर? रोज बसायचं, जनतेच्या पैशातून काजू बदाम घ्यायचं, बैठका लावायच्या आणि या बैठकाच्या नावावर सामान्य लोकांना मात्र त्रास द्यायचा. मी सामान्य लोकांसाठी आवाज उचलतो म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्या तहसीलदारानं 4 शिक्षकांना BLOची या ठिकाणी ड्युटी लावून दिली. अरे माझ्यावर राग आहे, मी तुम्हाला घोडे लावतो, मग माझ्या शाळेवर राग तुम्ही का काढायला लागले? हा जा विचारण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. अरे कलेक्टर बाहेर या. अरे कलेक्टर तिथं बसून काय ढुंगणाशे कोणाला? आमच्या पैशावर काजू बदाम खाणारे तुम्ही. काय झालं? कलेक्टर साहेबाला बाहेर बोलवा. नाही भेटायचं नाही. आमच्यावर अन्याय या ठिकाणी होतोय. रोज मिटिंगावर घेतोय. अरे कलेक्टर, अरे बाहेर या बाहेर. अरे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय चाललंय बघा. आणि तुम्ही त्या ढुंगणा खुर्चीला चिटकून बसलेत. अरे कुठं गेले तुमचे शिक्षण अधिकारी? कुठं गेले तुमचे जिल्हा परिषदचे अधिकारी? आणि कुठं लाजा विकून खाल्ले रे तुम्ही आरामखोरांनो? आमच्या शाळा बंद पाडण्याचा ठेका घेतलाय तुम्ही. या निवडणुकीच्या कामासाठी 4 एका जिल्हा परिषद शाळेचे BLO नेमायला लागले तुम्ही. अरे कलेक्टर, अरे खाली या. वर बसले तिथे काजू बदाम खात. आणि हे कलेक्टर लोक, हे CO लोक, यांचं अधिकाऱ्यांवर लक्ष नाहीये. इथं बसून शेंगा जोडतात, इथं बसून आदेश काढतात. एक कलेक्टरनं आदेश काढलाय, विनय गौडा यांनी आदेश काढले की बाबा 4 शिक्षक BLO म्हणून नियुक्त केलेत. एका जिल्हा परिषद शाळेमध्ये 8 शिक्षक शिकवतात, त्याच्यातले 4 शिक्षक या कलेक्टरनं BLO म्हणून लावले. अरे कशाला झक मारायला सिस्टम पाहिजे तुमचं? आम्हाला आमच्या शाळा उद्ध्वस्त करायच्या, आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण उद्ध्वस्त करायचं आणि राजकीय नेत्यांच्या, या मंत्र्यांच्या, या मुख्यमंत्र्यांच्या यांना निवडून येण्यासाठी यांचे झेंडे हातात आमच्या पोराला घ्यायला लावायचं. अरे फडणवीस सरकार, हे काय चाललंय? काळा बाजार. एका जिल्हा परिषद शाळेचे 4 शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी तुम्ही लावतोय. कलेक्टर, अरे खाली या. तिकडे काय शेंगा जोडवायला? कलेक्टर, मी आवाज उचलतोय सामान्यासाठी. मी आवाज उचलतोय, माझ्यावर अन्याय होतोय.
मी आवाज उचलणार, बिलकुल ऐकणार नाही. मी आवाज उचलणार. मला गोळ्या घाला, मला फाशी द्या. मी आवाज उचलणार. साहेब काय शेगाव ओरडायला तिथं बसून आमच्यासाठी साहेब आहे. आमच्या टॅक्स मधून साहेबाचा पगार होतं. आमचा गुलाम ते साहेब आहे. एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याची औलाद नाही. आमच्या लोकशाहीमध्ये जन्माला आलेला पिल्लू आहे. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही. आमच्यावर अन्याय होतो. दरवेळी का बरं साहेबाची भेट घ्यायची? मी येतो म्हणून भेट घेतो. सामान्य लोकांनी कधी साहेबाची भेट घ्यायची? काल एका शिक्षकाला अटॅक आला. बीएलओचं काम करताना 4 कामाचे भार एका अधिकाऱ्यावर द्यायला लागले. एका शाळेच्या 4 बीएलओ तुम्ही नेमायला लागले. आमच्या लेकरांनी शिकायचं कधी? आमच्या लेकरांनी शिक्षण घ्यायचं नाही का? साहेबाला काय तिकडं त्या खटावकर मॅडमला नोटीस करा, त्या तहसीलदाराला इथं बोलाव, त्या सीओला इथं बोलाव ना, तेव्हा आम्ही शांत बसणार आहे. आमच्यावर अन्याय वारंवार तुम्ही करत असाल, आम्ही शांत बसणार नाही. अरे आमच्या पगारातून, आमच्या टॅक्सातून तुमचा पगार होतोय. आमच्या बाग होऊन बसला नाही तुम्ही तिथं. या म्हणा खाली. आमच्या पैशातून काजू बदाम खाणारे अधिकारी साले आरामखोर. आमच्यावर अन्याय होत असेल आम्ही शांत बसणार नाही. अरे बदला म्हणून तहसीलदार एका शाळेच्या 4 शिक्षक बीएलओ म्हणून लावतोय का? तर साबळे आवाज उचलतोय का? साबळे सरपंच म्हणून दांगडा करतोय. अरे माझ्यावर राग आहे, मला गुन्हे दाखल करा, मला गोळ्या घाला. माझ्या शाळेवर का राग काढायला लागलाय? माझ्या लेकरांच्या भविष्यावर का राग काढायला लागलाय? आणि नोटिसा काढायला लागलाय. काही म्हणलं तर नोटिसा काढायला लागलाय. कलेक्टर, अरे खाली ये. कलेक्टर, अरे बसला काय तिकडे? खाली ये. अन्याय आवाज उचलल्याशिवाय सुधारणार नाही मित्र. यांच्या शेपटावर पाय दिल्याशिवाय ते सरळ होणार नाही. हे माजलेत, मातलेत, आपल्या पगारी घेऊन एक घर, गाड्या, बंगल्या घ्यायला लागल्यात. आणि जोपर्यंत हे खाली येणार नाही, आमच्या या तहसीलदाराला इथं बोलवणार नाही, सीओला इथं बोलवणार नाही, तोपर्यंत मी ऐकणार नाही. गोळ्या घाला, फासावर द्या. आणि आमच्या समाज कार्याला जर आमच्या शाळेच्या आड आणत असाल, शाळेवर बदला काढत असाल, कलेक्टर खाली ये. कोण आहे? अर्धी शिकायत कोण आहे? हॅलो, नमस्कार. तहसीलदार खटावकर यांना इथं बोलवा अर्जंट. मी तर कपडे काढून माझ्या अंगावर तेल टाकून जाळून घेणार आहे सर. नाही, बिलकुल ऐकणार नाही मी. माझ्या शाळेतले 8 शिक्षकापैकी 4 बीएलओ म्हणून लावले त्या हरामखोर तहसीलदारानं. कलेक्टर, अरे खाली ये. तिकडे काय काजू बदाम खायला लागला बसून. आणि इथं आमच्या पगारावर जगणारे हरामखोर तुम्ही आमच्यावर अन्याय करणार काय? आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही आवाज उचलणार नाही काय? अरे आवाज उचलणार, नांगरा सगळ बैल लावणार, घाबरणार नाही. अरे औलाद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आवाज उचलायला सांगितलाय. आणि आमच्यावर अन्याय कराल, आमच्या टॅक्सामधून पगार घेऊन आमच्यावर मजुरी कराल, आमच्यावर दबाव टाकाल, आम्ही शांत बसणार नाही. कलेक्टर, चल खाली ये. कलेक्टर, या ठिकाणी मी शांत बसणार नाही. आज यांचे वाभाडे काढल्याशिवाय राहणार नाही. कारण हा माझा विषय नाहीये, माझ्या विहिरीचा विषय नाहीये, माझ्या गाय गोठ्याचा विषय नाहीये, माझ्या ग्रामपंचायत थकलेल्या पगाराचा विषय नाहीये. हा माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या लेकरांचा भविष्याचा विषय आहे. 4 शिक्षक बीएलओ म्हणून नोकरीच्या निवडणुकीच्या कामासाठी लावले. काय तिथं घंटा शिकवणार का राहिलेला शिक्षक? आमच्या पोरांनी का पक्षाचा झेंडा उचलायचे का? आमची जिल्हा परिषदेची शिक्षण व्यवस्था तुम्हाला उद्ध्वस्त करायची आहे का? कलेक्टर, खाली ये. कलेक्टर, खाली ये. आमच्या पैशातून, आमच्या टॅक्स मधून पगार घेत, काजू बदाम खात, आणि आम्हाला 4 शिक्षक का? आम्ही समाज कार्य करतो म्हणून आमच्या जिल्हा परिषद शाळेवर राग काढतं. त्याचा जाब या ठिकाणी आज विचारणार आहे. आज हे 4ही शिक्षक या ठिकाणी मला पाहिजे. खटावकर तहसीलदार या ठिकाणी पाहिजे. आणि माझ्या शिक्षकांना न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे. कलेक्टर, चल खाली ये. कलेक्टर, चल खाली ये. या ठिकाणी हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आमचं या ठिकाणी मेहनतीचा कष्टाचं फळ या ठिकाणी हे लोक खुर्च्यावर बसून खात आहे. अरे यांच्या गाड्या काय, यांचे बंगले काय, यांना सुख सुविधा काय, 22 लाखाचे यांच्या घरावर फर्निचर काय. चला आमच्या पोरं घरक्या पत्राच्या शाळेमध्ये बसू राहिले.
14 कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीसाठी खर्च करू राहिले आणि आमचे लेकरं डॅबऱ्यामध्ये गळक्या पत्राच्या शाळेमध्ये बसू राहिले. कोण आवाज उचलणार? आणि आवाज उचलला त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीनं दबाव टाकणार, हे ऐकून घेणार नाही. कलेक्टर चाल खाली ये. कलेक्टर चाल खाली ये. मंगेश नको मला मीडियाबाजी नको सर. माझा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. मीडिया मला प्रसिद्धी नकोय सर. मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मी नागडा होणार आहे 5 मिनिटांनी. माझ्या शाळेचे 6 असं का होतंय? मला तुम्ही चर्चा करायला देणार, बाकीच्या शिक्षकांना अन्याय होतात त्याचं काय? आपण 2 मिनिट चर्चा करू. असं काय बंदागिरी काय? नाही मी तर राडा करणार. आरडीसी सरांना बोलवा. कलेक्टर चाल खाली ये. मामा. कलेक्टर चाल खाली ये. काजूला कचरा दिलं बसून हरामाच्या पैशावर, आमच्या पैशावर, वाळूचे पैसे, डुप्लिकेट दारूचे पैसे, वाळू तस्करांचे पैसे. अरे तुमच्या खुर्च्या गरम झाल्या नाही करे. अरे तुमच्यापेक्षा वैशा व्यवसाय करणारी महिला बरी रे. रे कलेक्टर चालू खाली आहे. सर मला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार. सरांना बोलवा. माझ्यावर अन्याय झालाय. मी आवाज उचलतोय. या लोकांमध्ये दम नाही आवाज उचलायचा आहे का तुमच्यात दम? माझ्यावर अन्याय झालाय. मला गोळ्या घाला, मारून टाका. मला अन्याय मी होऊ देणार नाही. 1 वेळेस अन्याय सहन करते माणूस, 2 वेळेस अन्याय सहन करते. आवाज उचलण्याचा असा आवाज तुम्ही लावत असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही. इथल्या जनतेला माझं आव्हान आहे, अरे उचला आवाज. तुमच्या पैशाचा विषय नाहीये, हा लेकराच्या भविष्यात शांततेत टीव्हीवर शांत बसायचं, फटाफरला इथं बोलावं म्हणून ऐकणार नाही. कलेक्टर चाल खाली ये. कलेक्टर चाल खाली ये. कलेक्टर चाल खाली ये. आमच्या पैशातून काजू बदाम खायला लागले करे. आमच्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलंय. कलेक्टर त्यांना बोलवा. माझा प्रॉब्लेम तातडीनं जागेवर सॉल्व्ह करायचा. तो मी शांत बसणार नाही. कष्टांबाजी करायला लागलो नाही. माझ्या शाळेचे 4 शिक्षक लोक बोलवले त्यांनी. माझ्यावर अन्याय करा, मला गोळ्या घाला, माझ्यावर गुन्हे दाखल करा. माझ्या शाळेवर कशाला अन्याय करायला लागले? माझ्या त्या लेकरांची काय चुकी आहे? त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का? त्यांनी या राजकीय लोकांचे झेंडे हातात घ्यायचे का? साहेब तुम्ही शिकले म्हणून नोकरीला लागले. इकडे नोकऱ्या नाही, कमीत कमी आमच्या लेकरांना शिकू तर द्या. त्यांना बसायला इमारत नाही, गाड्यात डॅबऱ्यात बसता येते. 14 कोटी एसी लावायला, फर्निचर करायला हे लोक घेत आहेत. कलेक्टर चाल खाली. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा या ठिकाणी. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कलेक्टर चाल खाली. कलेक्टर चाल खाली. कलेक्टर शाळेला काय तुम्ही काय समजून बसले? आमच्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करायला लागले. मी पेट्रोल घेऊन आलो. कलेक्टर 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 इंग्रज की औलाद. कलेक्टर अरे अंग्रेजों की औलाद हो क्या तुमका भावना नहीं है क्या? अरे हमारी भाषा समझ में नहीं आती क्या तुमको? कलेक्टर चल खाइए. कलेक्टर काल रे तुमको समझ में नहीं आता क्या हम क्या बोल रहे थे? कलेक्टर जब राडा करते ढिंगारा करते तभी समझ में आएगा क्या तुम लोगों को? तुमको समझ में नहीं आता तुम्हारा कर्तव्य क्या है? अरे तुमको समझ में नहीं आता तुम्हारा काम क्या है? एक स्कूल
स्कूल पे बोलन सर। 4 लोगों को बीएलओ का इलेक्शन का ड्यूटी लगा दिया तुम लोग। कलेक्टर चल नीचे आओ, साला अंग्रेज की औलाद। कलेक्टर भैया वीडियो काटो। अरे किस चीज का पैसा लेते हो रे? हजारों लाखों करोड़ों का पगार लेते हो रे तुम लोग? अरे घूस भी लेते हो रे तुम लोग? तुम्हारा पेट नहीं भरता है क्या? अरे गरीब इंसान के दिमाग का टालू का लोरी खाते हो रे तुम लोग? कैसा समझते नहीं हो? गरीब को गरीब बना रहे हो तुम लोग। वालूचा पैसा, दारूचा पैसा, अरे भ्रष्टाचाराचा पैसा। कलेक्टर, अंग्रेज की औलाद, चल नीचे आओ। कलेक्टर कलेक्टर अंग्रेज की औलाद, कलेक्टर जल्दी जाओ। और हमारे पैसों से काजू बादाम बिस्लरी रिचार्ज गाड़ी बंगला घोड़ा मिला है। कलेक्टर जल्दी जाओ। बसणार नाही, पेट्रोल आणलंय गाडीत। मी सांग बसणार नाही सर, मी सांग बसणार नाही। 2 मिनिटं नाही, अर्धा तास थांबतो। पण मला न्याय मिळाल्याशिवाय आणि पूर्ण समाजासमोर माझा काय अन्याय झाला हे समजल्याशिवाय मी गुन्हा नाही। 2 मिनिटं थांबतो। दहा कोटी शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये घोबाळे सांभाळला। 10 कोटीचे घोबाळे शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात। सीओचवर धाड मारून पहा, हे कलेक्टरवर एखादी धाड मारून पहा। 50, 25, 125 कोटी यांच्या घरात देखील सापडतील। अरे बदलीचे पैसे, प्लेसमेंटचे पैसे, प्रतिनियुक्तीचे पैसे, या डेप्युटेशनचे पैसे, शिक्षकांकडून पैसे उधळण्याचा कारभार या ठिकाणी यांनी लावलाय। एखादा आमदार तिकडून दांगडा करताय, शिक्षक मुख्यालय हजर करा, आणि दुसरीकडे सीओ कलेक्टर शिक्षण अधिकारी त्या शिक्षकांना पैसे जमा करतोय। हा सिस्टमचा भोंगळगांड्या कारभार या ठिकाणी चाललाय। माय बापू, आपल्या लेकरांचं शिक्षण अंधारात घालण्याचं काम चाललंय। आणि या निवडणुकीसाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि या ठिकाणी अशा पद्धतीने यांचे पक्ष मोठे व्हावे म्हणून आपल्या लेकरांची बुद्धी भ्रष्ट करायची, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, त्यांची शाळा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे निस्तनाभूत करायची, आणि मग अशा पद्धतीने पक्षाचे झेंडे त्यांना हातात घ्यायला लावायचे। कलेक्टर अंग्रेज की औलाद, कल नीचे आओ। हमारे पे जो अन्याय हो रहा है हम सहन नहीं करेंगे, आवाज उठाएंगे, गोली मारो, फांस पे लटका दो, शांत नहीं बैठेंगे। अरे एवढे दिवस सहन केले तुमचं, आता शांत बसणार नाही। कलेक्टर कल नीचे आओ। हमारे पैसों पे जीने वाले कलेक्टर कल नीचे आओ। हमारे टैक्स पे जीने वाले कलेक्टर कल नीचे आओ। हमारा ये जो अज्ञान है, हमारा का जो अन्याय है वो सॉल्व करो। यही काम के लिए तो रखा है तुमको। अरे हमारे सालदार हो तुम, हमारे पैसों पे जीते हो तुम, हमारे टैक्स पे जीते हो तुम। कलेक्टर कल नीचे आओ। अंग्रेज की औलाद, कलेक्टर कल नीचे आओ। अंग्रेज की औलाद, कलेक्टर चल नीचे आओ। इथे शांत बसणार नाही। आमच्यावर जो अन्याय झालाय तो सामान्य माणसावर रोज होतोय। आम्ही आवाज उचलतोय, सामान्य माणूस आवाज उचलू शकत नाही। सामान्य माणसानं आवाज उचलला, त्याचा आवाज दाबण्याचं काम हे लोक करतात। आणि म्हणून या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलोय। काल एका शिक्षकाला अटॅक आला बीएलओचं काम करताना, आणि तपासणी केली तेव्हा कळलं त्याच्याकडे 4 कामं दिली होते। 4 कामं एका शिक्षकाला तुम्ही देणार असाल तर तो शिकवणार का? आज नवीन वार्षिक शिक्षणाचं वर्ष चालू झालंय,
आणि या वार्षिक शिक्षणाच्या वर्षामध्ये 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही निवडणुकीच्या कामाला तुम्ही इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून आले का सर? अरे मीटिंग किती दिवस करणार आहे? मीटिंग 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 अलवा मीटिंग 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 अलवा मीटिंग किती दिवस मीटिंग करणार आहे? अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल जाओ, अरे कलेक्टर चल जाओ. तर मी पेट्रोल आणलंय, मी जाळूंगी, मी बी जाळेन, मी बी जाळेन, मला न्याय पाहिजे. मीटिंग सोडून यावं म्हणावं. सामान्य शेतकऱ्याचा विषय, सामान्य शेतकऱ्याच्या पोरांचा विषय, जिल्हा परिषद शाळेचा विषय. एका तहसीलदारानं माझ्याकडनं बदला घ्यायचा म्हणून माझ्या शाळेच्या 4 शिक्षकापैकी 8 शिक्षकांना इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून बघा, एक बघा बघा, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5, ही 4थी नोटीस आहे. 3 शिक्षक गेले, मी म्हणलं एकाला तू आता जाऊ नको, 4च राहिले ना खाली, तर नोटीस काढलाय काय गेलेला. अरे किती गेलेल्याच्या खतडीचे झाले. आमच्या लेकरांना शिकायचं नाही काय? आमच्या लेकरांना शिकायचं नाही. अरे तुमचं ऐकायला तुम्ही शिकले म्हणून इथं आले साहेब. आमच्या लेकराचा शिक्षणाचा अधिकार हिडून घ्यायला लागले. खटावकरला तहसीलदारला इथं बोलाव, तिला सस्पेंड करावं द्या. खटावकरला 4 शिक्षक एका गावच्या जिल्हा परिषद शाळेचे निवडणुकीसाठी कामाला लावले. आमच्या पोरांना कोण घंटा शिकवणार आहे का? अरे कलेक्टर जल्दी जाओ, अरे अंग्रेज की औलाद जल्दी जाओ. आमच्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही. मी या ठिकाणी आवाज उचलतोय. सामान्य लोकांमध्ये आवाज उचलण्याची हिंमत नाही. मी आवाज उचलतोय कारण माझ्यावर अन्याय झालाय. भेटायला बोलवा की मी नाही येणार वरती. मी कॉल केले, मी फोन केले, मी निवेदन दिले, मी शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, सीओला बोललो, गट शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, तहसीलदारला बोललो, नायब तहसीलदारला बोललो. आता मी वर येऊ का भेटायला? मी एक सरपंच असून मला एवढा त्रास? ते काय जागीरदाराची औलाद आहे का? अरे आमचा नौकर आहे, नौकर. काम करतो आम्ही, टॅक्स भरतो आम्ही म्हणून बसलाय तिथं. आम्हालातून पैसे नाही परवाले, त्याच्या बापाने खायला दिलं नाही त्याला. अरे आमचा नौकर आहे ते. अरे कलेक्टर चालली जाओ. चला अंग्रेज की औलाद, आमच्यावर झालेला अन्याय, आम्हाला न्याय मिळाल्याचा मी सांगतो. तुम्हाला हीच भाषा समजते काय? देवाची भाषा, निवेदनाची भाषा तुम्हाला समजत नाही. तुम्हाला घोडे लावले, तुमच्या बापाच्या या ठिकाणी पगारातून तुम्ही खात नाही. आमचा शेतकरी बाप तुम्हाला पोचतोय, तुम्हाला जगवतोय, तुम्हाला खायला देतोय. हीच भाषा तुम्हाला समजते. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद जल्दी जाओ. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद जल्दी जाओ. आमच्यावर इंग्रजापेक्षा जास्त अत्याचार करायला लागले तुम्ही. अरे आमच्या लेकरांना शिकू द्यायचं तर आमच्या लेकरांच्या भविष्यातले 4 शिक्षक दिलेलं म्हणून निवडणुकीच्या कामाला लावले तुम्ही. अरे खड्ड्यात घाला ती निवडणूक, खड्ड्यात गेले ते मंत्री, संत्री, आमदार, खासदार झाले हरामखोर. आमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला निवडून येण्यासाठी करतायत. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चालली जाओ. आम्ही हे सहन करणार नाही. बरेच वर्ष सहन केलं, आता आम्ही हे सहन करणार नाही. आमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर आम्ही आवाज उचलणार. तुम्ही आमच्या छाताडात गोळ्या घाला, तुम्ही आम्हाला फासावर द्या, आम्ही शांत बसणार नाही. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चलनी जाओ. आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आवाज उचलणार. हे आमचा आवाज लावायचा जर केला तर उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी प्रामाणिकपणे, शांतपणे निवेदन देऊन फोन करून तुम्हाला समजत नाही. तुम्हाला राडा केल्यावरच या गोष्टी समजतात. एका शाळेचे 4 शिक्षक दिलेलं म्हणून तुम्ही द्यायला लागले, लाज तुम्हाला या ठिकाणी वाटत नाही. पटकन त्यांना खाली बोलवा, नाही तुम्ही झाडा पुढे अरे कलेक्टर का मीटिंग करायला लागले, काजू बदाम खायला लागले आमच्या पैशावर. अरे 1 घंटा झाला पोरगा ओरडतो, आवाज येत काय गेले कलेक्टर. अरे पहिला झाला गेला कलेक्टर. तुझ्या कानात मळ साचलाय कडे. अरे अंग्रेज की औलाद चालली जाओ. ए कलेक्टर चालली जाओ. काय 1 तास लागतंय का? पाडळीला गेले का पेंडगावला गेले बोलवायला? तिथं बसले असेल ना डोंगराला खुर्चीला चिटकून बोलवा ना त्यांना. ते काय
आमचे बाप आहे का नोकर आहे ना आमच्या पगारातून झुलू राहिले ना गाड्यामध्ये फिरू राहिले ना ते तुम्ही बी तर रस्त्यावर त्यांचं संरक्षण करता ना तुमच्या लेकरांचे शिक्षक असे पळून लावले निवडणुकीच्या नेत्याची चाटायला तर पटेल का साहेब तुम्हाला चुकीचं आहे नाही कोण आवाज उचलणार आहे ते शिक्षकांचं कोणी ऐकायला तयार नाही शाळा जिल्हा परिषदचा कचरा करून टाकला 14 कोटीच्या इमारती बांधायला साहेब हे घ्यायला लागले आपल्या शाळेमध्ये खर्च नाही पोरायला बसवायला मास्तर आलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला रस्ता नाही नीट जायला कुठल्या सरकारी कामाचे पैसे नाही एक मिनिट मामा हो गेले पत्र शाळा एखाद्या विद्यार्थ्यावर पडली बोलो खतावकर मॅडम पुढे खतावकर मॅडमला कळत नाही का या मॅडम इकडे जरा या बाजूला त्यांचा शिक्षक आहे मॅडम या समोर या मॅडमचं स्वागत करा त्यांच्या शिक्षक एका शाळेचे बीएलओला कामाला लावता का तुम्ही कोणी आदेश दिला तुम्हाला 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का बीएलओच्या 4 आहे 8 आहे सगळे हा मी कोण आहे सुनील बाबूराव ढगे 10 तारखेचा हे शिक्षक अर्ज द्यायचा का तुम्हाला 4 चुका तुम्ही करणार तुम्हाला आणि अर्ज द्यायचा का परत तुम्ही का बाप आहे का आमचे नोकर आहे ना तुम्ही तुम्हाला अर्ज द्यायचा का आम्ही मरतो ना आम्ही इथं तुम्ही आमच्या पगारावर जगा खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे अर्ज द्या लागले किती फोन केले राऊत सरांना विचारा कोण आहे राऊत सर जिल्हा माणूस आहे का तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमने नोटीस कोणाची आहे नोटीस कोणाची आहे तुमचं नाही आहे का नोटीस एक मतदान नोंदणी अधिकारी कोणाची आहे तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन मग बोलवा कलेक्टरला बाली हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना मग तहसीलदार कोण आहे एक ऑर्डर मध्ये 4 शिक्षक घेता का मला त्याचं उत्तर द्या आधी काय आहे मी खोटं बोलतोय का हे ढगे आहेत हे काळे आहेत हे या ठिकाणी बार्लेवार आहेत हे बार्लेवार आहेत या ठिकाणी हे जगताप आहेत भैया हो भैया हमारे पैसों पे जी रहे हो हमारे लड़कों के भविष्य खराब त्यांना सांगा ते मंगेशचा चालू आहे मंगेशचा मोबाईल अन्याय झालाय जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे 4 एका शाळेवरचे मला सांगा तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार निवडणुकीच्या कामाला लावणार शाळेवर शिकवणार म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस इलेक्शन जंगल आली तरी तुम्ही शिक्षक लोक तिथे लावणार मंगेश भाऊ इलेक्शन कमिशनरचा जिल्हा परिषदचा काय संबंध येतो स्वातंत्र्य संहिता आहे ती निवडणूक आयोग काय संबंध येतो त्याचा शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय स्वातंत्र्य आहे ती स्वायत्ता निवडणूक आयोग शिक्षकांना त्याचा काही संबंध येत नाही नाही करू शकत तुम्ही आम्ही सामान्य नागरिक आहे निवडणूक आयोगाचा झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही कायद्याने काही संबंध नाही कुठला संबंध येतोय कोणता संबंध आहे अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला ठोकून काढणार लक्षात ठेवा तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना तर मला सांगा 4 शिक्षक 8 शिक्षक आहे 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार अरे मांडला म्हणजे ऐकत नाही नोटीस काढली मी शांततेला ऐकत नाही शांततेची भाषा तुमच्या समोर तर साहेब मला एक सांगा ही गोष्ट यांना कळती ती तहसीलदारला कळावं नाही का घेणार नाही आम्ही अरे आम्ही इंग्रजाच्या
हा? सर एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का, शिक्षण अधिकाऱ्याला नाही कळत कधी. तुमचा आवाज नाही रे, तुम्ही साले आधी गांडू कळतं ना ते. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला मी सांगणार त्यांना लावून तुम्ही कामाला याला शाळेतलं शिक्षणाला घेता तुम्ही. खाली बोला, माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही काय करतो ते शिक्षकांनी निवडणुकीचं समाजाला ऑलरेडी आमची वारंवार काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री. शिक्षक कमीत कमी शिकवताय ना. कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय, कुठली इमारत त्यांनी उभी केली. मला चुक करायला मला फॅमिलीच्या हाती यायला नाही. माझ्या हातात काम करायला लागले. एका डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. डॉक्टर डॉक्टरला काय बोलला, कलेक्टर साहेबांना बोलवलं. इतका 1 तास झाला ते माणूस ओढलं ते माणूस खाली आणली नाही. आवाज दाबला ना सर, आवाज दाबायचा. त्यांनी कारवाई केली. मी काय सांगतोय, कलेक्टर साहेब डिसेंबरमध्ये सगळे चला तुम्ही. एक मिनिट मला हो 1 मिनिट मंगेश चला एक मिनिट एक मिनिट ऐका ना, आम्ही कलेक्टरला घोडे लावतो पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचा जीव वाचवताय, तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका असं आम्ही काही करणार नाही. आमच्यासाठीच आहे का. 1 मिनिट सर 1 मिनिट. हे पण सुद्धा नाही आमचं. तुम्ही दांड्याचे काय विषय करा ते सोडा नाही. तुम्ही काय सगळ्यांच्या भावना मांडा. शांततेत बोलतो. तुम्ही शपथ शांततेत बोलतो. किती लोक आहे सगळ्यांना उद्या सगळ्याला नाही मीटिंग अडचण येते. सगळ्याची अडचण आमच्या पोर आहे झेडपीमध्ये, आमच्या नातू शुक्र आले झेडपीमध्ये. दुसरा फोनवर करून ठेवला. कलेक्टर साहेबांनाच हे करू. पण ते असंच होतंय. आम्ही आवाज उचलतो. आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना, इथे जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही, ते मला संताप आहे. आमच्या सगळ्याला तुमचा संताप खूप मान आहे. त्यांचा संताप त्यांना बोलवा खाली, साहेबाला बोलवा खाली. काय अडचण थोडं ना सर, प्रोटोकॉल थोडा ना, येऊ द्या त्यांना खाली. अरे येऊ द्या ना खाली. काय किती दिवस प्रोटोकॉल सांगा. त्यांचं पद त्यांच्यासाठीच आहे ना. 1 मिनिट